या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील। विशाल, काय अधिक माहिती, काय घडतं आहे या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात? हेमाली, शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानी महायुतीची समन्वय समितीची बैठक थोड्याच वेळात सुरुवात होईल। आता या बैठकीला मंत्री दादा भुसे, राहुल शेवाळे हे पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात उदय सामंत पोहोचतील आणि त्यानंतर महायुतीतले इतर पक्षाचे जे नेते आहेत ते या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर या बैठकीला सुरुवात होईल। प्रामुख्यानं या बैठकीमध्ये 3 मुद्द्यांवरती चर्चा जी आहे ती होईल। एक म्हणजे ज्या पद्धतीनं विधान परिषदेच्या निवडणुका आता तोंडासमोर आहेत, या निवडणुकांच्या बाबतीत उमेदवारांच्या बाबतीत एकमत करण्यासाठी या बैठकीमध्ये चर्चा जी आहे ही होईल। दुसरं म्हणजे महामंडळांचं वाटप अद्याप झालेलं नाही आणि प्रत्येक पक्षातनं महामंडळ वाटपाचा मागणीसुद्धा जी आहे ही जोर धरू लागलेली आहे। त्याच्या बाबतीत कधी निर्णय घेतला जाईल किंवा तो निर्णय कधी घेणं अपेक्षित आहे या बाबतीत समन्वय समितीमध्ये एक चर्चा होईल। आणि ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत अशा अनेक जिल्हा परिषदेच्या ज्या पोट समिती आहेत, या समिती जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असतात, त्या ठिकाणी सुद्धा नेमणुका करणं अद्याप राहिलेलं आहे। त्यामुळे त्या ग्रामीण भागातील ज्या समिती आहेत या बाबतीत सुद्धा समन्वय समितीमध्ये चर्चा जी आहे ही होईल। आणि ज्या पद्धतीनं सध्या महायुतीमध्ये जे वातावरण सुरू आहे किंवा अनेक वेळेला आपण पाहिलं होतं की सुसंवाद जो आहे हा महायुतीतील अनेक मंत्र्यांमध्ये होताना दिसून आला नव्हता आणि त्याच अनुषंगानं या बाबतीत सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होईल। अद्याप या बैठकीला सुरुवात झालेली नाही आहे। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल आणि प्रामुख्यानं विधान परिषदेच्या जागा आणि विधान परिषदेचे उमेदवार या बाबतीतच अधिक चर्चा जी आहे ती या बैठकीत होईल। आणि त्यानंतर महामंडळांच्या वाटपाच्या बाबतीत सुद्धा चर्चा जी आहे ही अधिक वेळ होऊ शकते, कारण का गेल्या काही महिन्यांपासून महामंडळांचं वाटप करावं अशा पद्धतीची मागणी प्रत्येक पक्षातील नेते आणि महत्त्वाचे पदाधिकारी जे आहेत हे त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि महामंडळांचं वाटप न झाल्यामुळे नाराजीसुद्धा जी आहे ही प्रत्येक पक्षात वाढताना आपल्याला पाहायला मिळते। त्याच अनुषंगानं आज या समन्वय समितीमध्ये याबाबतीत काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हिमाली, नक्की धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।